सकाळचं एक नंबर वातावरण. हाय, जय महाराष्ट्र, जय स्वर्गात आल्याची फिलिंग आहे डायरेक्ट इथे. टॉपला जायचं समोर वर्ल्ड हायेस्ट गणपती बाप्पा टेम्पल. ये है ब्रह्म कमल, ब्यूटी ऑफ उत्तराखंड. मोजा लागते बाय होता पूर्ण करायची इच्छा. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ मित्रांनो. कसे आहेत? आणि आजचा आपला चौथा दिवस ट्रेकिंगचा. काय पातर निचोलीला नाईट खूप डेंजर गेली आजची. हवा एवढी डेंजर सुटलेली, ट्रेंड हल्लेले. मी फायनली आता पॅकिंग वगैरे झाले, नाश्ता करायला चालू आहे. नाश्ता वगैरे करून मग पुढचे चालू आहे. भाई आज का नाश्ता और ये क्लास वाला व्यू. कैसे सब लोग? बाय मैम, कैसे हो? अर्शित भाई, हर हर महादेव. हर हर महादेव. और ये क्लास, ये कैंप साइड आज नाइट के लिए काढ लेंगे यहाँ से. आणि भाई सकाळ सकाळचं एक नंबर वातावरण इकडे. फॉग कमी झालाय सकाळी आता, पण तिकडे बघू शकता तुम्ही, ते मागे तिकडे बघू शकता पूर्ण फॉग आहे. आणि एवढं क्लास वाटतंय ना. रात्रभर तर थंडीने 2-3 वेळा तर जाग आली भाई हवेचे. आणि टेंट पण असे गळे. रात्री पाऊस आला, त्यात भिजला टेंट. पण वॉटरप्रूफ असल्यामुळे आम्हाला तर काय झालं नाही, पण पूर्ण पाणी झालं. आणि बॅगचे कवर वगैरे भिजलेले, त्यामुळे काय एवढं वाटलं नाही. पण जाम भारी वाटतंय. क्लास आहे ना. आजचा ट्रेक पण आपला सिमिलर असणार आहे कालच्यासारखा. म्हणजे 5-6 किलोमीटरचा आहे. 3-4-5 तासाचा ट्रेक आहे आजचा. त्यानंतर सबमिट कॅम्प आहे तिथे जाणार. आणि उद्या सकाळी मग रूपकुंड आहे. त्याच्यामुळे अजून 2 दिवस मला एन्जॉय करायला भेटणार आहे. फक्त बाई एन्जॉयचं आहे. किती त्रास झाला तरी ही मजा वेगळी. आणि ह्याच्यासाठी आलो इकडे काहीतरी नवीन अनुभव घ्यायला. त्याच्यामुळे बोलत ना, कंप्लेंट नाही करू शकत या गोष्टीची, बट क्लास आहे, मजा आहे. चला. आणि चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. फायनली आजचा ट्रेक सुरू झालेला आहे सगळं. आणि दुपारचा आजचा पॅक लंच वगैरे सगळं घेतलेलं आहे. हाय, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नाशिक करेत आपले. चला. और इथं आणि आता एक मंदिर आहे. ट्रेकला सुरुवात करायच्या आधी इथे पाया पडून मग पुढे निघणार आहे आम्ही. अर्धा 1 किलोमीटरचा ट्रेक कम्प्लीट झाला आहे. बघू शकता पूर्ण फॉग आहे भाई, पूर्ण फॉग. स्वर्गात आल्याची फिलिंग आहे डायरेक्ट इथे. आणि एवढं क्लास वाटतं. आणि इकडे आपण जे आता 2-3 खड्डे बघितले, ते म्हणजे एक रहस्यमय. कारण त्यावेळीचा जो राजा होता तो इकडे येऊन थांबलेला. आणि म्हणजे वैश्या होती एक, ती पाथार निचोनी म्हणून इकडे बोलतात, निचोनी बोलतात वैश्याला. त्याच्यामुळे नृत्य करून त्या दोघींवरती वीज पडली असं काहीतरी आहे. आणि त्या ह्या खड्ड्यांमध्ये डायरेक्ट सामावून गेले. असे रहस्यमय खड्डे. आणि रस्ते थोडे उंच असल्यामुळे रस्त्याने म्हणजे बोलतात ना, ट्रेक करताना व्हिडिओ काढायला नाही सांगितलं आम्हाला. त्या मोबाईल आतमध्ये ठेवायचे. ज्या ठिकाणी थांबू तिथे आपण व्लॉगचा व्हिडिओ करू. चला, थँक्यू. मित्रांनो बघू शकता पूर्ण उभा ट्रेक आहे. पूर्ण सगळं टॉपला जायचं समोर. आणि दम लागतो बेकार. पूर्ण उभा ट्रेक आहे, पूर्ण बाई क्लास. मी बघू शकता पुढे काहीच दिसत नाही, पूर्ण फॉग आहे. त्याच्यातून ट्रेकिंग चालू आहे. आजूबाजूला तर पूर्ण पॅक आहे. आम्ही 4-5 जण मागे बघू शकता. हा अल्टिट्यूडला आल्यामुळे उंची वाढ सगळे झाले, श्वास भेटत नाही, दम खूप लागतो आज. आणि दम थकवा तर एवढा येतो ना, त्यात थंड वारं पूर्ण. काही हालत बेकार आहे आज. नाही मित्रांनो, श्वास घ्यायला पूर्ण त्रास होत आहे. खूप जास्त उंचीवर आलो आहे. 13,000 फीट अल्टिट्यूड आहे इकडे. त्याच्यामुळे श्वास घ्यायला इकडे त्रास होत आहे. मी नाही, माझ्यासोबत अजून 4-5 जण आहेत, त्यांना पण त्रास सुरू झाला आहे. ते बसलो आहे शांत.
आजूबाजूला बघू शकतो काहीच दिसत नाही इकडे. दुसरं नेचरच नाही, फक्त चढ आणि चढच आहे. आणि मित्रांनो फायनली आजची चढाई आपली संपलेली आहे. टॉपला आलो आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे वर्ल्ड्स हायेस्ट गणपती बाप्पा टेम्पल आपण इथे सर केलं आहे. तिथे आता पोचलो आहे आपण. तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि जे बोलतात ना जगातलं सर्वात उंच मंदिर आहे बाप्पाचं, तिथे आपण पोचलो आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग इथून पुढच्या ट्रेकला सुरुवात होईल. चला भाई आलो नाही तर लगेच बाप्पाचा प्रसाद पण भेटला आहे. गणपती बाप्पा मोरया. उन्होंने काली की वो वीडियो ले लो, फोटो तो ऑटोमेटिक बीच में हो जाएगा, वीडियो अच्छा लगेगा है ना. भाई दर्शन वगैरे घेतला. इकडे शंख वाजवायला देतात, पहिल्यांदा वाजवतो. बघूया बरोबर वाजतोय का. बाय पकड. कैसे रे कैसा वाजा नाही इधर से ना. मैंने वीडियो बना के फोटो ले रहा हूँ. ऐसा नहीं करना. हुआ बच गया रे बच गया. देख लीजिए ये तेरा वोट जितने हो गए उतने होएगा. अच्छा लग रहा था, वो फील आ रहा था. हुआ हाँ बस ऐसे ही सांस को सीधा ही जाने देते. ऐसे है ना. पापा आओ ना यार. पापा ला ला ला. नहीं जा रहा. अब बाय बजाएगा. मेरे को भी थोड़ा थोड़ा ही आता है यार. हाँ क्या जितना आता है उतना बजाना. बस 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 बस. कड़ा कड़ा कड़ा. नहीं हो रहा. ये वोट को ऊपर रख, शंख के ऊपर. हुआ बजा बजा बजा. हुआ ना. वापस वन. बस ऐसे ही रख. भाई जी मंदिर के बारे में थोड़ी ये इन्फॉर्मेशन. विश्व का सबसे ऊंचा भगवान श्री गणेश जी का मंदिर है. ये वही स्थल है जहाँ पर भगवान श्री गणेश को प्रथम पूजनीय भगवान की उपाधि मिली थी. तो एक बार जब गणेश कार्तिकेय समेत सभी देवताओं में रेस हुई कि कौन मतलब शिव जी ने बोला कि जो इस संसार के पहले 3 चक्कर लगा के आएगा बराबर वो प्रथम पूजनीय बनेगा. तो सब निकल गए चक्कर लगाने के लिए. कार्तिकेय जी अपने मोर में बैठ के निकल गए. देवराज इंद्र ऐरावत पे बैठ के निकल गए. ऐसे सबके जो वाहन थे उन पे बैठ के निकल गए. अब मूसक राज का उनका गणेश का वाहन मूसक राज. अब गणेश जी ने अपने परिवार वालों के अपने माता पिता के 3 चक्कर काट दिए. कार्तिकेय जी सबसे पहले वापस आए. कार्तिकेय जी ने बोला अरे ये क्या, ये तो गलत चीटिंग है. तो उन्होंने बोला नहीं, इसका तर्क तो सही है एकदम. तो गणेश जी को फिर शिव जी ने बोला कि तुम प्रथम पूजने रहोगे पर वर मांगो. तो गणेश जी ने बोला कि मेरे को सदैव आपके चरणों में रहना है. तो यहाँ से अगर आप देखोगे तो इस तरफ त्रिशूल है, शिव जी अवतार है, और उस तरफ नंदा घूमती है जो मां नंदा का अवतार है, और कला विनायक उनके जड़ पे है, उनके बीच में है. जब खुलता है तो ऐसा लगता है कि जैसे ये चरण पे है त्रिशूल और नंदा घूमती है. दोनों यहाँ से दिखते हैं. मोस्टली गणपती आणि मित्रांनो बघितलं ऐकली खूप छान अशी माहिती दिली बाप्पाच्या मंदिराबद्दल. आणि इथून आता पुढे आपण निघणार आहे पुढच्या ट्रेक. ए बाबा ए बाबा ए बाबा ए बाबा. बोल बच्चा बोल बच्चा. ये बग चोरी चल रही है. बोल बच्चा. क्या बोलूं. क्या चाहिए तेरे को.
इधर एक जमीन चाहिए यहाँ पे? हाँ इधर नहीं, यहाँ पे किधर भी। जानवर बनना पड़ेगा यहाँ। हाँ तो बन जाऊंगा। कौन सा बनेगा? कुछ भी आप बोलो, क्या इजी रहता है। केचुआ बनना पड़ेगा। बन जाऊंगा। किसको काटेगा? ओ रितु भाई। ठीक है, बना दो। बना दो। ओम बुश। अरे तो केचुआ बना डाला रे। उसको जाके काट जा ना भाई, वो या काट जा। काटता थोडी नाही यार सर. क्या? मित्रांनो बघू शकता आता मंदिराच्या इथून पुढे निघालो खाली 2-2.5 किलोमीटरचा. पण आताचा ट्रेक जो आहे तो उतरायचा आहे, त्याच्यामुळे एवढं काय हार्ड वाटत नाहीये. पण फॉग एवढा आहे की पुढचा रस्ताच दिसत नाही. म्हणजे पुढचं 1-2% दिसतात, त्याच्या पुढे पूर्ण फॉग आहे. एवढे हालत बेकार आहे. वाट लागले. आणि मागे देवबा आहे. कैसे बढिया ना. ते व्हिडिओ काढायला आम्हाला ओरडतात, तरी एक लोकेशन म्हणजे बोलतात ना, व्ह्यू चांगला वाटला म्हणून म्हटलं कॅमेरा चालू करू आणि चला हळूहळू जाऊ. लंचला पण थांबायचं आहे कुठेतरी, तेव्हा मग परत व्हिडिओ काढू. बाय. मित्रांनो बघू शकता इकडे हे वरती सर्व ब्रह्मा कमळाची झाड आहेत. ते फक्त इकडे और ये सर जी भी लेके आए ब्रह्मा कमल, जो पहाड़ियों में दिखते हैं. पहाड़ियों में भी यही इलाके में दिखते हैं. ये है ब्रह्मा कमल. ब्रह्म कमल दिखा दो जरा इधर. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, ब्युटी ऑफ नेचर्स, ब्युटी ऑफ उत्तराखंड. ही जी तुम्हाला घरं दिसत आहेत, पहिली जी लोक यात्रेला यायची, रूपकुंड यात्रा असते, त्या यात्रेला यायची तेव्हा ते अशी घरं बांधलेली होती. त्या घरांमध्ये ते राहायचे ते लोक. आणि आता कालांतराने थोडे थोडे डाऊन झालेत, पण अजूनही ते बघायला भेटतं, कारण इकडे जास्त प्रदूषण नसल्यामुळे सगळं छान वाटतंय. चला आपण बसूया इकडे आता. तुम्हाला आता जे दाखवलं जी घरं होती बारकी बारकी, त्यामध्येच बसून आता आम्ही आमचा जो पॅक लंच आणला होता तो लंच करून घेतोय. कारण इथून आता कॅम्पचा जो विलेज आहे तो स्टार्ट होईल, पण त्याआधी आपण पॅकिंग लंच आणलेलं ते करून घेऊया. सर्वजण बघू शकता मागे सगळे लंच करतायत. आता त्यानंतर लंच केल्यावरती मग कॅम्पिंगकडे निघायचं आपल्याला. चला टाटा. मित्रांनो फायनली आता आपण पोचतोय कॅम्पच्या इथे. आपल्या लंच वगैरे केलेलं, त्यानंतर पुढे 15-20 मिनिटावरतीच कॅम्प होती, त्याच्यामुळे लगेच पोचलो आता इकडे. भाई वातावरण बघितलं तर पुढचा माणूस मागच्याला दिसत नाही, असं फॉगी आहे पूर्ण. धुका आपल्याकडे पण असतो गावाला धुके वगैरे, पण हे भाई नेक्स्ट लेवलला आहे. नाही इकडचा वाडा, उत्तराखंडचे वाडा असे असतात, गोटे. आणि आता बघू शकता मागे कॅम्प साईड आपली. भाई हो अजित भाई, आपला मराठी माणूस आहे अजित भाऊ, विरारचा माणूस आहे. भाई काय बोलतो, कसं आजचा ट्रेक कसा झाला? आजचा ट्रेक खूप डिफिकल्ट होता रे. हा ना, 3 दिवसाच्या ट्रेकला काय वाटलं नाही, पण आज थोडं जरा आपल्याला आज अल्टिट्यूड गेट केलं ना. 13,000 ते डायरेक्ट 14,500 फीट. तेच खायचं काम नाही. ते तर आहेच भावा. आपल्याला जायला भेटू, आपण माउंट एव्हरेस्ट करू. इकडे येऊन एकदा बघा काय हालत होते. फक्त फोटो चांगले येत नाहीत, फाटते पण. ए भाई कॅम्प साईड आज सगळे रूपकुंडवाले जेवढे पण आहेत तेवढे इकडे थांबणार आहेत. भाई क्लास आहे, क्लास व्ह्यूच क्लास आहे इथला. चला भाई थंडी वाजते, अजून एक स्वेटर चढवावं लागणार आहे लवकर. बघू पहिलं कसं काय, त्यानंतर टेंटमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो परत. टाटा बाय बाय. यहाँ पे हमारी मतलब म्हणजे माझी खास दोस्त झाली इकडे आपले आसाम में छोरी ना, आसाम की चाय पत्ती. बता कैसा तेरा आज का ट्रेक कैसा था? मस्त. सबसे लास्ट आ रही है, मस्त मस्त कर रही है. झूठ बोलते हैं तो इसलिए मैं ब्लॉग में नहीं था. मेरे को अच्छे से बता, टफ था या नहीं था? फर्स्ट आए विनायक मंदिर में भी मैं फर्स्ट पहुंची. अच्छा, अभी यहाँ पे भी मैं फर्स्ट पहुंची. ओके तो मैं फर्स्ट. ठीक है भाई, भारी आहे. काय पण बोला, एक नंबर है. आसाम का नेचर मस्त वाटलेलं. काय मन अच्छा लगा? क्या बोलते? मोजा. तुम्हारे लैंग्वेज में क्या बोलते हैं? मोजा बोलो ना. मोजा. बस मजा आया को क्या बोलते हैं? मोजा लगी से. मोजा लगी से. भाई आसाम कर, आसाम से कोई देख रहा होगा
हाँ सब्सक्राइब हाँ लाइक लाइक शेयर हाँ टू किसको रोहित फिरता फिरता कॅमेरा ये बस आसाम मध्ये आपले ब्लॉग पोचलेले आहेत. चला भाई वॉर्मअप सुरू झालाय. मला लेट झाले. वॉर्मअप करून घेतो फटाफट. टाटा बाय बाय. मध्ये आम्ही भाऊ एकमेकांची अशी काळजी घेतो बघा. त्याचं डोकं दुखतंय तर दुसरा जण दाबतोय त्याचं डोकं. ही मजा असते. अनोळखी एकमेकांना भेटून आपले कधी होतं ते समजत नाही. टेंट मध्ये हीच मजा. भाई हम लोग भाई भाई कब बन गए हमको ही पता नहीं है. इधर उधर से सब जगह से अपन आए. अब अच्छा लग रहा है क्या रे? अरे यार बहुत फ्री हो गया रे सच में. भाई बघू शकता रात्रीचे 6 वाजलेत आणि वातावरण एकदम फॉगी आहे. पुढचं काय दिसत नाही. तिकडे आपले टेंट आहेत. त्या टेंट मध्ये एक टेंट माझा आहे आणि तिकडे असते आणि ते जेवण वगैरे आता सगळं झालंय. हे बघू शकता तुम्ही धुक्यांचे मॉलिक्युल्स आहेत सगळे. म्हणजे ते दव असतात ना तशा प्रकारचे. आणि भाई इकडे पाऊस पण पडतो. सकाळी 3:30 वाजता निघायचं आहे. बरोबर 3:30ला निघायचं आहे. आणि म्हणून आता 6 वाजता सगळ्यांना जेवण दिलंय. 7ला झोपा आणि 2 वाजता उठून सकाळी 3:30ला ट्रेक सुरू करायचा आहे. कारण उद्या आपण रूपकुंडला जाणार आहे सकाळी सकाळी. तोंडातून हवा दिसत असेल. हा अवस्था पूर्ण बेकार आहे भाई. त्यात 3:30 वाजता निघायचं. वरती इथे आता 3 डिग्री चालू आहे मी जे आहे तिथे. आणि उद्या सकाळी म्हणजे रूपकुंडला आम्ही जाणार आहे. तिथे -5 -7 असं टेम्परेचर असणार. त्याच्यामुळे पूर्ण पॅक होऊन जायचं आहे. बघू काय होतं काय नाही. त्याला हालत बेकार झाली. तर लवकर जाऊन झोपतोय. आजचा दिवस आजचा ट्रेक खूप टफ होता. म्हणजे बोलतात ना अंतर छोटं होतं पण ट्रेक एवढा टफ होता तर काय बोलणार. त्याच्यामुळे थकवा आहे. सगळ्यांना गोळ्या वगैरे दिल्यात आम्हाला. म्हणजे डायमॉक्सच्या वगैरे गोळ्या दिल्यात. त्या आता परत घ्यायच्या जेवल्यावरती. आणि बघितलं बोलताना पण जरा हे होतं. आणि टेम्परेचर म्हणजे अल्टिट्यूड अजून गेलं. आत्ताच आपण 14,000 फीटवर आहे. आणि उद्या परत अजून 2-3 हजार फीट प्लस जायचं आहे. त्याच्यामुळे उद्या बघू काय होतंय कसं होतं. पण आजचा दिवस हा इथेच थांबूया. आणि उद्यासाठी काय म्हणजे बोला उद्याचा फायनल डे आपला. एवढे दिवस ज्या गोष्टीसाठी चालतोय धमाल करतोय ती उद्या पूर्ण होणार आहे. फक्त एवढंच की काही न होता प्रॉपर ट्रेक पूर्ण करायची इच्छा आहे. एवढंच आहे. कारण आतापर्यंत नीट आलोय. पुढे बघूया कसं काय. हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला देखील आजचा ट्रेक कसा वाटला तो नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. थँक्यू.